From the heart of Goa, bringing you the latest in news, politics and culture. This is the Goan Desk. आज तुमकां स्टेट इलेक्शन कमिशनान आपयले तुमची मिटींग आसली ऑल पार्टी. सो कितें डिस्कशन जालें? आतां शेड्यूल आमकां सांगला रिटर्निंग ऑफिसराचे एडमिशन प्रोफॉर्मा जसो फॉर्म ए बी आसा तेजो स्पेसिमेन दिला. दीस इज अ रुटीन मिटींग वेर दे हॅव ब्रीफ्ड अस ऑल ओवर दिस थिंग. आनी एक आमचे जे थोडे कन्सर्न्स आशिल्ले लायक थोडेच दीस प्रचाराक आनी हे ते आमी रेज केले. बाकीचे इन्फॉर्मेशन ते फाल्यां म्हणल्यार आमकां दितले. इलेक्शन प्रोसेस इज कोड आयज सकाळच्यान लागलो. काउंटिंग म्हणसर चलतलो. प्रचाराक कम दितात एज पर द शेड्यूल इतलेच दीस आसता न्ही. कितको दीस अप्रॉक्सिमेटली अशें खंयच ना न्हू. मिनिमम 7 दीस म्हणल्यार दिवचे म्हणून आसता त्या प्रमाणे 7 दीस तेणी दिला न्हू. दुसरे हय नाजाल्यार ते जनरली कशें आसता 7 दिसां भितर कशें तरी आमी कवर करूंक जाय. नाजाल्यार मागीर ते क्रिसमसाक त्रास जाता. क्रिसमस हें आमचें गोंयकाराचें फेस्टिवल न्हू दॅट वी कॅनॉट. सो समहाव डेफिनेटली अवर कॅन्डिडेट्स अवर टीम वील कवर करपाक पळयतली ती आनी वी वील ट्राय टू रीच टू ईच अँड एवरी वोटर ऑफ द झेडपी इलेक्शन्स. थँक्यू. सगळ्यान पयलीं हें इलेक्शन घाई गडबडीन आनी मोदीक सांबाळून डिक्लेअर केलां. कित्याक म्हणटा हांव हें कारण ग्रामपंचायतीन विलेज डेव्हलपमेंट प्लॅन GPDP जाका आमी म्हणटा तो 19 डिसेंबराक ग्रामसभेक एप्रूव करपाचो आसता आनी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅन. हो प्लॅन जर एप्रूव जावना न्ही जाल्यार वर्सभर पंचायत कांयच कामां करपाक शकना कारण हो प्लॅन अपलोड करचो पडटा सेंट्रलाच्या वेबसायटीचेर. जाल्यार तुमकां 15 फायनान्साचे पयशे वापरपाक मेळटा. आतां 20 तारखेक इलेक्शन आनी 19 तारखेक ग्रामसभा जाका तो प्लॅन एप्रूव जावपाक जाय. हें कशें जावपाक शकता? तो सायलंट पिरियड आसतलो. तेच आमी तांकां आतां विचारलें तुमी इलेक्शन डिक्लेअर करता आसतना ह्यो गजाली लक्षांत दवरपाक न्ही. तेणें सांगलें की आमी पंचायतीक आतां हेजे बाबतींत बरयतले आनी आमी तेजे कडल्यान क्लॅरिफिकेशन घेतलें म्हणून. पूण क्लॅरिफिकेशन घेतलें कशें हो सगळ्यान व्हडलो प्रश्न आसा. दुसरी गजाल 19 डिसेंबराची ग्रामसभा ही जावपाकूच जाय जेका सरपंच प्रिसायड करपाक शकना कोड लागलेल्या कारणान. आतां थंय ZP येवपाक शकता न्ही. कॉन्स्टिट्युशनल रायट तेगेलो ग्रामसभेक येवपाक आनी उलोवपाक. जाल्यार सायलंट पिरियड आसतना ZP थंय येवन जर उलयलो कोण ताका आडोवपाक शकता? कोणूच आडोवपाक शकना. 19 डिसेंबराक फ्लॅग होस्टिंग आसतलें. टिचर्स हे त्या दिसा तांकां सगळें मटेरियल डिस्ट्रिब्यूट करतले कारण तांकां एक दीस पयलीं वचचें पडटा. सो ते फ्लॅग होस्टिंगाक वतले काय ते मटेरियल कलेक्ट करपाक वतले. BLO मेळपाना. बुथा भायर BLO जो बसतलो तो मेळपाना. ताजे खातीर कितें सेपरेट प्रोविजन केलां काय म्हणून. पण भले आमी आतां हेजेर वर्कआवट. हें इलेक्शन खूब घाई गडबडीन आनी काल मोदीक गोंयान हाडून तें इलेक्शन एक्सपेंडिचरान पडचें न्ही BJPच्या म्हणून हें इलेक्शन डिले केलां. आनी हें डिले करून आतां अशा जाग्याचेर हाडलां जंय 7 दिसाचो सुद्दां चड दिसाचो आमकां पिरियड मेळना. ते म्हणटा की मिनिमम एटलिस्ट 7 days कॅम्पेन पिरियड मेळपाक म्हणून. मिनिमम 7 आसपा जाय म्हटलां पूण मॅक्झिमम चड मेळपा जाय न्ही. आतां तुमी इलेक्शन डिले केलें हेजे थापड तुमी कॅन्डिडेटांचे तकलेर मारनाका न्ही. इलेक्शन घेवपाक खूब टायम आशिल्लो. आतां हें गडबडीन इलेक्शन डिक्लेअर करून सगळ्यांकूच त्रास जातले कारण आजून कांयच जाग्यार ना. फ्लायंग स्क्वॉड जाग्यार ना. आमी जर सोशल मिडियाचेर कितें जर आतां प्रेसांकूच जर आमी कितें जर एक व्हिडिओ जर सर्क्युलेट करपाक दिता जाल्यार तो स्क्रुटिनी कोण करतलो? हाजी अजून मेकॅनिझम धरूं ना. अश्यो कितल्योश्योच गजाली पेंडींग आसा आनी त्या गडबडीन हें इलेक्शन डिक्लेअर केलां. हें सारकें जातलें काय ना हेजेरूच डावट येवपाक लागला. बट आमी फूल कॉपरेशन दिता कारण इलेक्शन हें जावपाकूच जाय आनी पॉलिटिकल पार्टी इलेक्शनाक सदांच तयार आसता. पूण तरी पसून नेक्स्ट टायम आमची मागणी आसा की हें इलेक्शन बरेंच पयलीं घेवचें. अशें सामकें अंत्य टायमार रावचें न्ही जेणे करून GPDP आसा तो सगळ्यांचो बरे तरेन पास जावपाक शकतलो. थँक्यू. तशें आहा की मिनिमम 7 दीस दिवपाक जाय. तो आमी तुमकां मिनिममचे 2 दीस चड दिला. पण आमी ते सिनियर सिटीजनांचे कशें जातले वोटिंग्स म्हणजे डिजेबल्स आहा वोटिंग्स ते सजेशन दिले. तांकां लास्ट इलेक्शनाक कितें आसलें घरा येवन वोटींग मारपाचें तें प्रोविजन आसलें. तो ह्या इलेक्शनाक तें प्रोविजन ना. आनी तेणी हेवूय सांगलां की नोटा जे आसा ते ह्या इलेक्शनाक नोटाय ना. मागीर बॅलट पेपर जो आसा तो बॅलट पेपराचेर EVM मशिनाचेर जावचे ना इलेक्शन्स. आनी जे BLO ड्युटी ऑलरेडी ड्युटीज SIRाक आसा ते नॉर्मली कितें एक बुथाच्या भायर बसतले ते गायड करतले. ते BLOची तांकां मेळची ना. आनी जे ROs आनी AROs आसा नॉर्मली डेप्युटी कलेक्टर आसतले मामलेदार आसतले तेवूय ना. आतां तेंच्यांनी जे BDO आसा आनी DOP आसा तांकां ROs आनी AROs केला. आनी अशें ब्लॉक वायज तेंच्यांनी ते सगळे केल्ले आसा.
आनी अशें आमी सजेशन दिल्लें की कॅम्पेन जे आसा थोड्या पार्टीनी ऑलरेडी आतां बॅनर्स लायलेले आसा, बन्नाट बॅनर्स लायलेले आसा. तेगेर आमी ऑब्जेक्शन्स केले की जर आमकां फुडें कॅन्डिडेट डिक्लेअर जावन बॅनर्स मारपाक मेळना जाल्यार आतां तुमी बॅनर्स कित्याक मेळटा, कित्याक तेंच्यान सांगलें एकूच बॅनर मारूंक मेळटा, तो म्हणल्यार गाडयेर आनी तुज्या ऑफिसाच्या भायर. बाकीच्या पार्टीन ऑलरेडी बॅनर्स तशे लायला, ते तेंच्यांनी सांगला की फ्लायिंग स्क्वॉडाक घेवन ते काडटले अशेंच आमी सजेशन दिल्लें आहा. तुम्ही जेन्ना हे सजेशन दिलें तुमी तुमच्या अलायन्सान मेन आमी पळयता गोवा फॉरवर्ड पक्ष आसता तेंचे बॅनर खूब कडेन आहा, सो तेज्या बाबतीन तुमी अशें कितें म्हणलें हें? ना तशें ना, आमी तांकां विचारलें कित्याक जे आमकां गायडलायन दिल्या तेंच्यांनी कितें सांगलें की एकूच बॅनर्स लावपाक मेळटा. सो आमी तांकां विचारलें एकूच लावंक मेळटा जाल्यार फुडें आमकां आनीक पॉसिबल आसा लावपाक, म्हणटा लावपाक ना, पब्लिकली लावपाक तुमकां बॅनर्स मेळचे ना, फ्लॅगूच एकूच लावंक मेळटलो आनी थोडे एकूच बॅनर गाडयेक आनी तो म्हणपाक ऑफिसाक बॅनर मेळटलो. सो आमची जी कॅम्पेन आहा ती सगळी डोर टू डोरूच करतली नाल्यार सोशल मिडियाचेरूच करतली, अशें आमकां इतल्याच लिमिटेड टायमान तुमचे सुद्दां थोड्यांनी लायल्या बॅनर. बॅनर्स लायला मात आमी ऑलरेडी ते काडपाक लायला आनी तांकांय सांगला की जे जेन्ना कोड लागतले आमी आतां डोर टू डोर ऑलरेडी स्टार्ट केल्ली, ते आमी आयज होल्ड केला आनी फाल्यां आमी होल्ड करतले, कित्याक आमचे आतां न्यू पॅम्पलेट्स वीथ जे रिक्वायरमेंट SOPs आहा, नंबर ऑफ क्वॉन्टिटीज, नंबर ऑफ प्रिंटर, नेम ऑफ प्रिंटर ते घालचे पडटा. ते तेगेर आमी कॅन्डिडेट्स कोण ते घालतले, एलायन्स कॅन्डिडेट एलायन्साचें नांव घालतले, तशें करून डिझायन करून करतले. सो ताका मातसो ते 2-3 दिसांनी आमी परत रिस्टार्ट करतले. ओके, थँक्यू. स्टेट इलेक्शन कमिशनान सो कितें डिस्कशन तुमच्या वाटेनच्यान जालें तुमच्या वाटेन? पळयात, आज स्टेट इलेक्शन कमिशन मिटींग कॉल ही एक्चुअली पयलीं करूंक जाय आशिल्ली, इलेक्शन डिक्लेअर करच्या पयलीं. जशें तरेन CEO ऑफिस सदांच करता वेन इट कम्स टू जनरल असेंब्ली, कन्सल्टेटिव्ह प्रोसेस आसता, एक पॉलिटिकल पार्टी कडेन इंटरेक्शन जाता पयलीं आनी खंय कशें कितें करपाक सगळें ठरोवचें पडटा. पूण हांगा इलेक्शन डिक्लेअर जातकच आज मिटींग आहा पयल्या सकाळीं 10 डिक्लेअर करतकच. सो हातून जर एक तूं पळय जाल्यार 1 तारखेर नॉमिनेशन स्टार्ट जाता, सोंपता 11 तारखेक विड्रॉवल, म्हळ्यार 11 तारखेक लिस्ट लागतली, कॅम्पेन सोंपता 18 तारखेक 8 वरांचेर. कितले दीस मेळ्ळे? 7 दीस. आतां एक्ट कितें म्हणटा की मिनिमम ऑफ 7 days, सो ते उतरांनी खेळटात. आमी हे मिटिंगेन रेज केले, एक्टान आसा मिनिमम, सो इट कॅन बी अबाव 7 days, म्हळ्यार जाता तितलोच ऑपोजिशनाक दामप. हो एक हांगा अशें एक षडयंत्र चल्ला काय हो व्हडलो क्वेश्चन मार्क. कारण 7 दिसान खंयच कॅम्पेन कॅन्डिडेट सगळ्या पंचायती कव्हर करूंक शकना. एक जिल्हा पंचायतीच्या सिटान मिनिमम 5 पंचायती आसा, 5. सो 7 दिसान तो कसो करतलो? ताका धांवती बेट करची पडटली, म्हळ्यार धांवन कॉर्नर मिटिंग घेवन किंवा वाड्याचेर मिटिंग घेवन मिटिंग्स लावच्यो पडटल्यो. तातूंत नॉमिनेशन्स आसा सायड बाय सायड. सो हाव वील अ कॅन्डिडेट मूव ऑन टू द फील्ड? सो हो एक व्हडलो प्रश्न वीच वी ब्रॉट टू देअर नोटीस, बट दे डिडंट हॅव, दे शोड अस द एक्ट की मिनिमम 7 days बिटवीन दॅट हातून कितें द विड्रॉवल आनी हे. सो दे आर प्लेइंग विथ द वर्ड्स. तांकां कशें तो ऑप्शन मेळ्ळा लूपहोल, सो तो लूपहोल घेवन ते करतात. नाव एज अ ओपोजिशन, युनायटेड ओपोजिशन, वील हॅव टू फायट दीस आउट, झगडचें पडटलें. फायनल लिस्ट केन्ना येतले? कारण जरी तुम्ही म्हणता अलायन्स म्हणता तरी ते अजून क्लियर जावना. ना क्लियर जाला, आमच्या भितर जाला. आमचे हे ऑलरेडी फिल्डार आसात, आमचे मॅनिफेस्टो छापून तुम्ही पळयला आसतलो, तुमकां फोटोग्राफ्स येता. आमचे पंचायत्यो सोंपल्या कॅन्डिडेटांच्यो, आनी इट इज नॉट दॅट वी आर कंटेस्टिंग एवरीवेअर. वी आर कंटेस्टिंग एट स्पेसिफिक प्लेसेस वेर वी कॅन युनायटेडली डिफीट द BJP अँड विन दोज सीट्स. आनी आमी अशें जाग्यार करतात खंय तूं जर आमचे लिस्ट पळय जाल्यार टेंटेटिव्ह, जाल्यार फाटले 2 इलेक्शन 15 आनी 20, 2015 आनी 2020 BJP have won those seats for last 3 terms, 10, 15 आणि 20 with a margin of 3,000 votes. So it's a bigger risk than what we are taking to fight out them. So and we will see that we have every elections आम्ही serious घेतात, and we will see that Vijay Sardesai will also travel to all those constituencies where we will contesting, and also he will campaign once officially that seats are announced with our alliance partner also. We'll campaign there also for their candidates, and we will see that we'll put a united, brave front, and we'll defeat the BJP in the LP poll. आमचे रिप्रेझेंट केले आमचे नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट तसंच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमचो विरेन शिरोडकर आणि आमचो GPCC जनरल बाब सावियो डिसोजा. सो म्हाका तेणी आतांच ब्रीफ केला. तशेंच आय एग्री विथ वॉट दुर्गादास कामत एस सेड, जे आफ्टर 11th काबार जाता. सो यू हार्डली गेट 7 days, which is wrong. 7 दिसान जे सांगला तेणें, like my constituency got 4 panchayat, but तशें Benawali has 5 panchayats. So it is physically not possible to go door to door within 7 days. कित्याक एक पंचायतीचे 11 ward आसता, तशें 9 आसता, 7 आसता. सो इट इज नॉट पॉसिबल 7 दिसान कावर करपाक डोर टू डोर.
हांव नको हे गव्हर्मेंटाचे हे फ्री फेअर इलेक्शन कितें काय सी यू शूड अ कॅन्डिडेट शूड गेट एटलीस्ट 15 days तरी मेळपाक जाय. यू कांट डू दीस इज ओनली हाफ द कॉन्स्टिट्युएन्सी. आमकां कॉन्स्टिट्युएन्सीक लागता एक म्हयनोभर. आतां नाव टू डू दीस 4-5 पंचायत आय डोंट थिंक इट इज फेअर फॉर द कॅन्डिडेट्स. सो आमी निशेध करतात अशें आमचे गोवा फॉर्ड पार्टनर्स फ्री पोल अलायन्स पार्टनर्स आमी म्हाका दिसता ताणें ऑब्जेक्शन रेज केलां. पूण लेट्स सी वी वील गिव अ गुड फायट फॉर द बीजेपी एज अ युनायटेड ऑपोजिशन वी वील 100% गिव अ गुड फायट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.